आमच्या स्कूलमध्ये आम्हाला शिकवत नाही. आम्हाला फक्त ग्राउंडवर सोडतात आणि काय काय फ्लोअरवर तर टीचरच नसतात. 8 जून पासून स्कूल चालू झाले, त्याच्यानंतर एकही टीचर क्लासमध्ये आली नाही. यांच्या तरी सबस्टिट्यूट मध्ये येतात ते म्हणतात ते, पण आमची तर एकही टीचर आले नाही. क्लास टीचर तर मेडिकलवर गेलेले आहेत. शिक्षणाचा कायदा असं सांगतो की मूलभूत अधिकार आहे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. पण हे काय करतात, फी सारख्या गोष्टी पुढे करतात. आम्ही रेग्युलर पॅरेंट्स आहोत. आमच्या मुलांना आम्ही एवढे धक्केबुक्के खाऊन कामाला जातोय, तिथून आम्ही पैसे आणतोय आणि इथे शिक्षणाला एवढे पैसे आम्ही देतोय. नवलेंनी वेळोवेळी त्यांना आश्वासन दिलं, 23 महिन्यांपासून आज करू, उद्या करू, परवा करू, या महिन्यात करू, त्यानंतर करू. एखाद्या महिन्याचा कुठेतरी पगार करणार, परत वर्षभर करणारच नाही पगार. नवले सर बोलले की तुम्ही तुमच्या मुलांना कुठेही ऍडमिशन घेऊन टाका, कुठे ऍडमिशन घेऊन द्या. पण 6,000 विद्यार्थी आज पूर्ण सिंहगडच्या कॅम्पसमध्ये, वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये शिकतात. 6,000 विद्यार्थ्यांना ऍडमिशन कुठे मिळणार आहे? पुण्याला शिक्षणाचं माहेर म्हणतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थ्यांची, पालकांची इच्छा असते की आपल्या मुलांनी पुण्यात जाऊन शिकावं. मात्र पुण्यातीलच विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत. आणि या चिमुकल्यांच्या हातामध्ये बॅनर आहे की जे संस्था चालक आहेत त्यांनी आता आमच्या गुरुजींचा पगार करावा आणि आमचा वर्ग एकदा पुन्हा भरावा आणि आम्हाला शिक्षण द्यावं, अशी मागणी कुठून होते तर शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं त्या पुण्यातून. आणि पुण्यातील एक शाळा आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा पगारच झाला नाहीये. जवळपास 23 महिने झाले आणि त्यामुळे विद्यार्थी असतील, पालक असतील, ते स्ट्राईकवर बसलेले आहेत. आता शेवटी आम्ही शिक्षण मंत्र्याला भेटलो, मुख्यमंत्र्याला निवेदन दिले, मात्र त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही. आता आम्ही पत्रकार परिषद घेऊन ही कैफियत आमची सर्वांसमोर मांडतोय. यासाठी सगळे विद्यार्थी इथं बसलेत. काय विचारावं त्या विद्यार्थ्यांना तरी पण बोलण्याचा प्रयत्न करतो. काय बाळा, काय होतं शाळेमध्ये तुमच्या? काय तुम्ही बोलले की हिशोब करा, कसला हिशोब आहे? आमच्या स्कूलमध्ये आम्हाला शिकवत नाही. आम्हाला फक्त ग्राउंडवर सोडतात आणि काय काय फ्लोअरवर तर टीचरच नसतात. काल आम्हाला लास्ट पिरियडला टीचर येणार होते इंग्लिशच्या, पण त्या आल्या नाहीत. शेवटच्या 5-10 मिनिटाला ते टीचर आलेत आणि आम्हाला असंच म्हणजे असं सोडतात ग्राउंडवर आणि खेळायला सोडतात. बाकी काय नाही आमच्याकडनं. फक्त 3 कितवीला शिकता तुम्ही सगळे? मी 8th मध्ये शिकते आणि आमचे टीचर फक्त सबस्टिट्यूशन टीचर येऊन बसतात आणि तुमचं इन्कम बाकी शिक्षक कोणीच येत नाही. कोणीच किती दिवसापासून आहे सुरू? हे 8 जूनला शाळा चालू झाली, पण त्याच्यानंतर थोडे दिवस झाला अभ्यास शिकवला, त्याच्यानंतर शिकवलं नाही. फक्त आमचे 3 लेक्चर होतात, एक SSTचे, इंग्लिश आणि मराठी बास. त्याच्याशिवाय बाकी कोणी येत नाही. हिंदीचं होत नाही, सायन्सचं होत नाही आणि मॅथचं पण होत नाही. आम्ही टीचरांना विचारलेलं मॅथचे टीचर आहेत का नाही आहेत, तर ते म्हणले ते मेडिकल लीव्हवर आहेत. आम्हाला फक्त एवढं सांगितलं आणि म्हणले अजून काय नाही, फक्त एवढं सांगितलं आम्हाला. काय काय होतं शाळेत तुमच्या? सहीने सांगितलं सर. एक विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून एक छोटी चिमुकली बोलली. आता एक पालक आहेत, ते पालकांचं म्हणणं आपण जाणून घेऊयात. या तुम्ही पुढे या, पालक म्हणून. मी प्रियांका दहिवाल, सिंहगड स्कूलचे पॅरेंट्स. माझा मुलगा 9वी मध्ये शिकतोय. आता 9वी म्हणजे 10वीचा बेसच असतो असंच आपण म्हणतो. आज त्याच्या 8 जून पासून स्कूल चालू झाले, त्याच्यानंतर एकही टीचर क्लासमध्ये आली नाही. यांच्या तरी सबस्टिट्यूट मध्ये येतात ते म्हणतात ते, पण आमची तर एकही टीचर आले नाही. क्लास टीचर तर मेडिकलवर गेलेले आहेत. नंतर दुसऱ्या टीचर त्यांनी दिल्या नाहीत. मुलांना प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जाऊन देत नाहीयेत. सकाळी मुलगा शाळेत गेला की त्याला पहिलं ग्राउंडवर नेऊन सोडण्यात येते. आता इतकं ऊन आहे की आपल्याला 10 मिनिटं सुद्धा ग्राउंडवर बसणं मुश्किल आहे. मुलं सकाळपासून दुपारी 2:30 वाजेपर्यंत ग्राउंडवर असतात. काही मुलांना चक्कर येते आणि लक्ष द्यायलाही कोणी नाहीयेत. शिकवण्याचं एकही लेक्चर घेत नाहीयेत त्यांनी. आता आम्ही त्यांना विचारतो, बोले आमचा पगार झाला नाही म्हणून आम्ही काही शिकवत नाहीयेत. त्यांचा पगार झाला नाही त्याचा आमच्या मुलांचा काय दोष? आम्ही प्रत्येक वर्षी फी अप टू डेट भरतो आहे. असं नाही की आता RTE मधनं आलोय की काय. आम्ही रेग्युलर पॅरेंट्स आहोत. आमच्या मुलांना आम्ही एवढे धक्केबुक्के खाऊन कामाला जातोय, तिथून आम्ही पैसे आणतोय आणि इथे शिक्षणाला एवढे पैसे आम्ही देतोय. मुलांना एवढंच आमचं म्हणणं आहे की पॅरेंट्सचं की फक्त तुम्ही शाळा रेग्युलर करा. आता मुलांचं ऑलरेडी नुकसान झाले. 13 जुलैपासून मला वाटतं एक्झाम असेल. आमची बुक तर आले नाहीत, पण टीचर पण येत नाही. जेवढं तुम्हाला शिकवता येईल तेवढं शिकवा. आमची एवढीच विनंती आहे की तुम्हाला पत्रकार बंधूंना की शाळा रेग्युलर चालू करा. आमची मुलं ऑलरेडी आधीच मोबाईलमध्ये इतके गुंतत चाललेत, त्यांचं नुकसान होतंय. त्यांना अजून तुम्ही भरीस देऊ नका, कारण मुलगा घरात राहिला म्हणजे तो 24 तास अभ्यास करेल असं नाहीये. मुलगा असो किंवा मुलगी असो, प्रत्येक जण मोबाईलमध्ये चाललंय गुंतत. मुलांची मानसिकता बिघडतच चालली. ऍडमिशन RTEच्या माध्यमातून याच्यामध्ये काही ऍडमिशन RTEचे आहेत, काही रेग्युलर आहेत. पण काय होतंय,
शिक्षणाचा कायदा असं सांगतो की मूलभूत अधिकार आहे त्यांचा, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. पण हे काय करतात, फी सारख्या गोष्टी पुढे करतात. फी देणारे किती 5 किंवा 10% पेरेंट्स असतील ज्यांना फी भरली नाहीये. मुळात शाळाहून आठवडाच झालाय, फी भरायला अख्खं वर्ष आहे, पण तुम्ही आठवड्याची सुरुवातच जर शिक्षण न देता करताय तर मग ह्यांच्या भविष्याशी का खेळताय? किती महिन्यापासून पगार नाही झाला शिक्षकांना? साधारण 3-4 महिने झालेत, इथे पगार नाहीये. 23 महिने शिक्षकांना मी काल भेटलो तर त्यांचा 23 महिन्याचा 1 रुपयाही पगार झालेला नाहीये. तुमचं मूल कुठल्या वर्गात शिकतंय? माझी मुलगी 7वीत शिकते. पगार झाला नाही. काय म्हणता शिक्षक? शिक्षकांचं म्हणणं आहे की आम्हाला जोपर्यंत पगार काय झालंय, नवलेंनी वेळोवेळी त्यांना आश्वासन दिलं 23 महिन्यांपासून, आज करू, उद्या करू, परवा करू, या महिन्यात करू, त्यानंतर करू. एखाद्या महिन्याचा कुठेतरी पगार करणार, परत वर्षभर करणारच नाही पगार. तर त्यांचं यायचं जायचं पण त्यांना वांदे होतं शिक्षकांचे. बरं, आधीचा पगार थकला त्यामुळे त्यांना झक मारत यावं लागतंय स्कूलमध्ये. तिथून जर सोडून गेले तर ते मागचा पगारही बोंबलला, अशी त्यांना भीती आहे मनात. त्याच्यामुळे ते कशा बशा तरी येतात आपलं काटकसर करून. पण येऊन पण इथं त्यांना पगारच मिळत नसेल तर त्यांनी पण त्यांचं चालवायचं कसं? किती वर्षापासून होत त्याची जवळपास वर्षापासूनचा प्रॉब्लेम? 2 वर्षापूर्वीपासूनचा प्रॉब्लेम आहे. मला असं सांगायचं आहे अजून, ह्याच्यामुळं असं होतंय की मुलांचं शैक्षणिक नुकसान होते. तुम्ही येणार, क्लासमध्ये जाणार नाही, खाली बसणार, तुम्ही ऑफ पिरियड देणार किंवा स्पोर्ट्सला घेऊन जाणार. मुलं घरून निघतात का? कारण त्यांना शाळेत धिंगामस्ती करायला मिळते, खेळायला मिळतं, मजा मौज करायला मिळते. त्यामुळे मुलं घरात बसत नाही. मुलं येतात तिथं, पण त्यांचं जे शैक्षणिक नुकसान होतंय ते त्यांना कळत नाही ना. त्यांची मानसिकता बिघडतीये. आज मुलांना म्हटलं अर्धा तास वाचत बस, रिडिंग करत बस घरी, तरी अजिबात रिडिंगला हात लावत नाहीत ते. ते नवले यांशी तुम्ही बोललात का या संदर्भात? काय त्यांचं उत्तर आलं? त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला सांगतो, 1 महिन्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यांनी आश्वासनं दिली. या काय सांगितलं? 26 जानेवारीला नवले सरांना आम्ही घेराव घातला होता. नवले सर बोलले की तुम्ही तुमच्या मुलांना कुठेही ऍडमिशन घेऊन टाका, कुठे ऍडमिशन घेऊन द्या. पण 6,000 विद्यार्थी आज पूर्ण सिंहगडच्या कॅम्पसमध्ये, वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये शिकतात. 6,000 विद्यार्थ्यांना ऍडमिशन कुठे मिळणार आहे? एवढी कॅपॅसिटीच नाहीये. त्याचबरोबर अजून एक नवले सरांनी सांगितलं होतं की ज्यांना ज्यांना माझ्या अंगावरती कर्ज आहे, बँकेचं कर्ज आहे, याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पूर्ण केलेले आहेत. आणि बँकेचं कर्ज असल्यामुळे जे काय आहे ते माझं तिकडे व्यवस्थित चाललेलं देणं चाललं आहे. ते जेव्हा माझं शॉर्ट आउट होईल त्यामध्ये जे काही ह्यांचे आहेत, शिक्षकांचे पगार आहेत, ते माझ्याकडनं देण्यात येतील. पण त्याच्यानंतर पूर्ण 1 महिना हा असाच गेला. पेमेंट झाले, पण ते सुद्धा ज्या दिवशी रिझल्ट आहे त्याच्या आदल्या दिवशी पेमेंट झाले. आणि ज्यांनी बसची फी 23,000 आहे, 23,000 बसची जी फी आहे ती ज्यांनी भरली नाही त्या लोकांचे रिझल्ट दिले नाही. का नाही दिले? की कारण की त्यांनी फी नाही भरली. स्कूल फी ज्यांची इनकम्प्लीट आहे ना, त्यांना रिझल्ट दाखवलेले नाहीयेत. जर तो मुलगा आज पुढच्या इयत्तेत बसतो तर तुम्ही त्याच्या पालकांनी त्याची फी पेड केलेली आहे म्हणूनच बसतो ना. जर पालकांकडनं फी घेता तुम्ही एवढे मागे लागून, तर टीचरांचे पेमेंट्स का करत नाहीयेत? आणि जेव्हा जेव्हा टीचर्स स्ट्राईकला बसतात ना, तेव्हा आश्वासनं देऊन 1-2 महिन्यांचं पेमेंट करून टीचरांना शिकवायला भाग पाडतात. पण दर 2-3 महिन्यांनी हाच प्रॉब्लेम होतोय. शिक्षण मंत्र्याकडून काय अपेक्षा? आमच्याकडनं शिक्षण मंत्र्यांना एवढंच सांगणं आहे की जर तुम्हाला हे होत नसेल तर आमचे 6,000 विद्यार्थी आहेत, 6,000 विद्यार्थ्यांना आम्हाला दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन घेऊन द्यावं. कारण सिंहगड स्प्रिंडलचं नाव इतकं खराब झालेलं आहे समाजामध्ये. आमच्या मुलांना बाहेर ऍडमिशन मिळत नाहीये. पहिल्यांदा विचारतात की कोणत्या शाळेतनं आलेला आहात तुम्ही? सिंहगड स्प्रिंडल मधनं आलेला असल्यामुळे आम्हाला ऍडमिशन दिलं जात नाही. शिक्षण मंत्र्यांना आमचं आवेदन आहे, तुम्ही आमच्या मुलांची सोय करून द्या बाहेर, काही प्रॉब्लेम नाही. नक्कीच. आम्ही शिक्षण मंत्र्यांना जेव्हा लेटर द्यायला गेलो होतो तेव्हा शिक्षण मंत्र्याचे सीए सहाय्यक वगैरे जे कोणी असतील, आता नाव आठवत नाही आम्हाला, पण त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही कॉर्पोरेशन शाळेत शिकलो, मग तुमचे पोरं कशाला सीबीएसईत शिकवत आहे? आम्ही पण मराठी. शिक्षण मंत्री दादा भुसे बोलले. दादा भुसेंचे स्वीय सहाय्यकांचं हे स्टेटमेंट होतं. मी पण मराठी मीडियम मध्ये शिकलोय. माझी इच्छा आहे ना की माझ्या मुलांना चांगलं शिक्षण भेटावं, म्हणून फी भरतोय. नक्कीच. तर हे होते पालक, विद्यार्थी. त्यांचं आपण शॉर्ट मधून त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुण्यासारख्या शहरामध्ये स्ट्राईकला बसावं लागतं, पत्रकार परिषदेला
सामोरं जावं लागतं. पालकांच्या मनामध्ये अतिशय चीड आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये आवेगामध्ये बोलण्याच्या आवेगामध्ये विचित्र वेगळे काही शब्द निघतायत. मात्र त्यांच्या मनामध्ये ती आग आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होत आहे हे त्यांना व्यक्त करायचंय आणि कुठलाच मार्ग राहिला नाही. शिक्षण मंत्री गांभीर्याने या प्रकरणाकडे बघत नाहीत, मात्र त्यांचे पीए हे वेगळे सल्ले देतात. असा प्रकार पुण्यामध्ये घडतोय. आता हा व्हिडिओ जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत गेला तर तुम्ही गांभीर्याने विचार कराल अशी आशा बाळगतो. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.